सुरुवातीला सध्या राज्यात चिकन मटणावरून राजकारण पेटलंय, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद, काँग्रेस काळातील निर्णय, सरकारची माहिती। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच हा निर्णय घेतला होता। 1988च्या निर्णयानुसारच बंदीचा महापालिकांना अधिकार, सरकारकडून माहिती। नाशिकचं मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी आणि अमरावतीत देखील 15 ऑगस्टला चिकन आणि मटण शॉपवर बंदी असणार। संबंधित पालिकांनी आदेश काढले, कत्तलखाने आणि मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगर, नागपुरात देखील 15 ऑगस्टला चिकन मटण दुकान बंद, कत्तलखाने देखील बंद ठेवण्याचे आदेश, संबंधित महापालिकेनं आदेश काढले। कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये 15 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला मटण आणि चिकनची दुकानं बंद, कत्तलखाने देखील बंद राहणार, महापालिकेचा आदेश, महानगरपालिका अधीक्षकांनी परिपत्रक काढलं। 15 ऑगस्टला व्हेज खा किंवा खाऊ नका हे सांगण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना नाही। कल्याण डोंबिवली आगरी कोळी बांधव मोठ्या प्रमाणात चिकन मटण विक्री बंदीवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा। 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेने नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं। 15 ऑगस्टला चिकन मटणावर बंदी घालण्याचं कारण काय समजून घेतो, अजित पवार यांचं वक्तव्य। अशी बंदी घालणं बरोबर नाही, उचित नाही। तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड्स यांसारखे उपहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा महापालिकेला